नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषीवाला यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी. तर लाडक्या बहिणींना जे आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. तर यामागचं जे कारण आहे, ते कारण म्हणजे ई-के-वाय-सी काही बऱ्याचशा महिलांची जी आहे चुकलेली आहे. तर या ई-के-वाय-सी चुकल्यामुळे जे आहे लाडक्या बहिणींना आता हप्ता मिळणे बंद झालेले आहे. तर हा हप्ता नेमकी आता कधी येणार? याबद्दल आदित्य तटकरे यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे. तर याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, की लाडक्या बहिणींना आता जे आहे इथून पुढं हप्ता येण्यासाठी आता नेमकी काय काम करणं आवश्यक आहे, की जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे हप्ते या ठिकाणी येण्यास सुरुवात होईल. तर जाणून घेऊया. त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर लाडक्या बहिणींच्या जो खात्यामध्ये जे आतापर्यंत जे आहे ई-के-वाय-सीच्या होण्याच्या पूर्वी जे आहे लाडक्या बहिणींना हप्ते येत होते आणि 31 डिसेंबरला जे आहे ई-के-वाय-सीची तारीख संपली आणि त्यानंतर जे आहे 31 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी जे आहे लाडक्या बहिणींना ₹1,500 हप्ता जमा झाला आणि त्यावेळेस ज्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले तर त्यांना जे आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी पैसे जमा झाले. परंतु ज्यांना पैसे आले नाही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता, आता ह्या लाडक्या बहिणींना नेमके आता काय करणं आवश्यक आहे? तर आदित्य तटकरे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, की याबद्दल जे आहे लाडक्या बहिणींना आता जो हप्ता आलेला नाही, तर त्यांना जो हप्ता आहे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जमा होईल. म्हणजे सोमवारपर्यंत हे पैसे जमा होतील, असे आदित्य तटकरे यांनी सांगितले. परंतु जर सोमवारपर्यंत जर पैसे आले नाही, तर लाडक्या बहिणींना आता नेमके काय करावे लागणार आहे? तर जर ते लाडक्या बहिणीनं जर कॉम्प्युटरवर तुम्ही जर हा जो फॉर्म आहे तुम्ही ऑनलाईनद्वारे कॉम्प्युटरवर जर भरला असेल, कॉम्प्युटरवर जर भरला असेल तर तुमच्यासाठी तुम्हाला जे आहे तक्रार करण्याचं एक ऑप्शन असतं. त्यामध्ये तक्रार तुम्ही करू शकता, की जेणेकरून तुम्ही तक्रार जर केली, तर तुमचा हप्ते जे आहे या ठिकाणी सुरू होतील. पण ज्यांनी मोबाईलवर फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी आता सध्या काही सुविधा नाही. तर त्यांच्यासाठी काय होणार आहे, जे आहे फिजिकल या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे त्यांना जे आहे आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका जे आहे, ह्या तुमच्या घरी येऊन तुम्हाला जे आहे प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्हाला जे आहे या ठिकाणी त्यानंतर जे आहे हा हप्ता लाडक्या बहिणींना तुमचा सुरू होईल, असं या ठिकाणी आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. तर हप्ता सुरू सुरू करण्यासाठी हेच एक महत्त्वाचे 2 कारणं आहेत आणि लाडक्या बहिणींना आता जे आहे ई-के-वाय-सी सध्या काही सुरू होणार नाही. ई-के-वाय-सी तुम्हाला जे करण्याची जी शेवटची तारीख होती ती 31 डिसेंबर होती. आता फक्त जे आहे तुम्हाला हे फक्त 2च काम करणं आवश्यक आहे. जर तुमचा हप्ता ऑनलाईन तुम्ही कॉम्प्युटरद्वारे भरला असेल तर तुम्हाला तक्रार करावी लागणार आणि दुसरं म्हणजे सध्या काही वेळासाठी थांबावं लागणार आणि कारण की त्या जे आहे फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी सुरू होईल आणि त्यावेळेस हा हप्ता जे आहे लाडक्या बहिणींना या ठिकाणी सुरू होणार आहे. तर हा होता महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.